गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण. तर आज मी तुम्हाला बोंबलाची रेसिपी शेअर करणार आहे. तर आता आपण बनवणार आहोत बोंबील. त्यासाठी तव्यामध्ये 2 कांदे चिरून टाकले. आता यामध्ये तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत. तर छान लाल असं भाजून घ्यायचं. आणि शक्यतो नॉनव्हेजचे जे असतात सुकट, बोंबील, ते काळ्याच तव्यात बनवायचे, कारण त्यातून आपल्याला आयर्न मिळतं शरीराला. ते चांगलं असतं आपल्या शरीरासाठी. अंड्याची भुर्जी, सुकटीची चटणी, बोंबलाची चटणी किंवा बोंबील पातळ, हे शक्यतो अशा तव्यामध्ये बनवा. फुलगट्या छान होतात बघा भाज्या, आणि चवीला पण एकदम छान लागतात. तर तुम्हाला बोंबील आवडतं का हे नक्की कमेंट करून सांगा. आता यामध्ये आपण पहिल्यांदा तव्यात थोडं हलकंसं आहे ना, बोंबलाचे जे छोटे छोटे काप केलेले असतात ना, ते भाजून घेतले. नंतर गरम पाण्यात धुवून स्वच्छ घेतले आणि नंतरून याचा कांद्यात टाकायचे आणि आता व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे. आता हे बोंबलाचे काप बघा, यामध्ये चांगले फुगतात आणि व्यवस्थित परतलं ना तर याचा असा वशाळ वास येत नाही, अजिबात वशाळ असा वास येत नाही. आणि आम्ही असंच एकदम सिंपल पद्धतीने बनवतो बोंबील. आणि तिकडे माझ्या सासरी तिकडे ना वाटण बघा करून करतात भाजी. पण जर 2-3 लोकांपुरती इथे आता करायची म्हटले ना तर अशीच भाजी छान लागते. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप कुणीच करू नका. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्ट करा. इकडे बघा, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपण टाकणार आहे चटणी. आपल्या अंदाजाने टाकायची आहे. बस किती टाकतीयस? थोडंसं बाजरीचं पीठ बघा टाकायचे आणि व्यवस्थित ते खरपूस भाजायचे. जास्त पण नाही, एक आपल्या अंदाजाने. जास्त पण पातळ नाही बनवायचं आणि जास्त पण घट्ट नाही करायचं आपल्याला.
आता यात पाणी ओतून घ्यायचंय आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, व्यवस्थित शिजल इतकं पाणी, आणि तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं त्याच्या अंदाजाने पाणी ओता तुम्ही. आणि हे बघा लास्टमध्ये कोथिंबीर टाकायची. आता मस्त छानपैकी उकळी येऊन द्यायचे याला. एंजल का भुकती है? एंजल, एंजल का भुकती है? मम्मी बाहेर काळा व्हिडिओ येतोय बघ, आणि आत बघ कसला गोरा येतोय. तर इकडे तुम्ही पाहू शकता बघा किती छान याला कट आलेला आहे, उकळी पण किती सुंदर आलेली. लागलेच इकडे बघा भाकरी थापून घेतलेली आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता आपली बोंबलाची भाजी तयार झालेली आहे, आणि बघा याला किती सुंदर असा कट आलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही बोंबलाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. घ्या सर्वांनी आपापली काळजी.